So before starting problems on static friction, काल जे आपण पाहिलं आहे थोडक्यात त्याची रिव्हिजन. लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स at the time of start of movement or motion, it is given by F max is equal to mu into n normal reaction. Mu is coefficient of friction multiplied by normal reaction. हा फॉर्म्युला आपण महत्त्वाचा पाहिला आहे, त्याचा आपण वापर करणार आहोत. It is a frictional resistive force and it acts tangential to the surface of contact and opposite to the direction of motion. त्याच्याशी संबंधित आपण दोन अँगलही पाहिले आहे. अँगल ऑफ फ्रिक्शन फाय आणि अँगल ऑफ रिपोज अल्फा. रिपोज त्याच्यात रिलेशन पाहिलं आहे आपण. म्यू इज इक्वल टू टॅन फाय इज इक्वल टू टॅन अल्फा. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेममध्ये समजा तुम्हाला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला नसेल, त्याच्याऐवजी अँगल ऑफ रिपोज दिलेला असेल किंवा अँगल ऑफ फ्रिक्शन दिलेला असेल, तर त्यावरून तुम्हाला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढता येतो या रिलेशनवरून. म्यू इज इक्वल टू टॅन फाय ऑर इट इज इक्वल टू टॅन अल्फा. हे रिलेशन त्याच्यासाठीही महत्त्वाचं आहे. आणि इन्क्लाइंड प्लेनचे जे प्रॉब्लेम येतात त्याच्यात बरेच वेळा अँगल ऑफ रिपोजचं काम पडते. त्याच्यावरून आपल्याला जजमेंट घेता येते की इन्क्लाइंड प्लेनवर ठेवलेली वस्तू खाली घसरेल किंवा नाही. इन्क्लाइंड प्लेनचा अँगल ऑफ रिपोजपेक्षा कमी असेल तर ती वस्तू जागेवरच राहील, खाली घसरणार नाही. आणि जर इन्क्लाइंड प्लेनचा अँगल ऑफ रिपोजपेक्षा जास्त असेल तर मात्र ती वस्तू त्या इन्क्लाइंड प्लेनवर ठेवलेली खाली घसरायला लागेल. तो अँगल जितका जास्त अँगल ऑफ रिपोजपेक्षा तितकी ती वस्तू स्पीडीली खाली येईल. हे थोडंसं बेसिक त्याचं लक्षात ठेवलं पाहिजे फ्रिक्शनचं. त्यावरून आता आपण प्रॉब्लेम्स ऑन स्टॅटिक फ्रिक्शन, त्याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स मी लिहिलेले आहेत सुरुवातीला. प्रॉब्लेम्स ऑन स्टॅटिक फ्रिक्शन आर रिलेटेड टू द लिमिटिंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम म्हणजे आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम पाहून राहिलो आहे आतापर्यंत, तेच पाहिलं आहे. आताही तेच पाहणार आहोत, स्टॅटिक इक्विलिब्रियम. माईक म्यूट करा. स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे आपण जे फ्रिक्शनचे प्रॉब्लेम पाहणार आहोत, इट इज रिलेटेड टू जस्ट टू द पॉइंट ऑफ स्टार्ट ऑफ मूवमेंट. हां सर. हां हां लेक्चर आहे, लेक्चर चालू झालं आत्ताच. काय काय ते गायकवाड तिकडे दाखवा, त्या बाजूच्या कॅबिनला. कोणाला भेटले तुम्ही? सध्या त्यांना सांगा मला, मी सध्या लेक्चर घेतो, 1 तास माझं लेक्चर. प्रॉब्लेम्स ऑन स्टॅटिक फ्रिक्शन आर रिलेटेड टू द लिमिटिंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे आपण बॉडीची मूवमेंट सुरू व्हायच्या आधीच्या क्षणापर्यंत विचार करणार आहोत. एक वेळा मूवमेंट सुरू झाली तर आपण विचार करणार नाही. म्हणून इथं लिहिलं आहे इट इज लिमिटिंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे या लिमिटनंतर बॉडीची मूवमेंट सुरू होईल असं आपण गृहीत धरणार आहे प्रॉब्लेममध्ये. फॉर धिस बॉडी ऑन पॉइंट ऑफ मूवमेंट इज कन्सिडर्ड. Hence, limiting static frictional force is developed between the two surfaces in contact. मी तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रिक्शनल जो फोर्स असतो, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, इट इज अ सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. तो 0पासून तर लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होईपर्यंत वाढत जातो. जसा जसा आपण एक्सटर्नल फोर्स वाढवू तसा तसा तो फ्रिक्शन वाढत जातो. बट दिस इज द मॅक्झिमम लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. ह्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होऊ शकत नाही.
तर आपण या लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचा विचार करणार आहोत प्रॉब्लेम सोडवताना. आणि त्याचं रिलेशन आपण पाहिलेलं आहे, एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रिॲक्शन एन. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर रिॲक्शन. हेन्स प्रॉब्लेम्स ऑन स्टॅटिक फ्रिक्शन कॅन बी सॉल्व्ड युजिंग कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. हे महत्त्वाचं आहे, आपण तेच इक्वेशन वापरणार आहोत. आफ्टर ड्रॉइंग फ्री बॉडी डायग्राम, इथे सुद्धा इक्विलिब्रियमचंच कंडिशन लावायचं आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम सोडवायच्या आधी फ्री बॉडी डायग्राम काढणं आवश्यक आहे. आफ्टर ड्रॉइंग FBD द इक्वेशन्स आर अप्लाइड. Rx is equal to summation of Fx equal to 0, Ry is equal to summation of Fy equal to 0, and if necessary summation of movement is equal to 0. आपल्याला याचं काम पडणार नाही आहे, कारण की हा समेशन ऑफ मुवमेंट इक्वल टू 0 हे इक्वेशन लॅडरचं जे फ्रिक्शन असते, वर चढायला शिडी वापरतो आपण लॅडर, त्याच्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये याचं काम पडते, समेशन ऑफ मुवमेंट इक्वल टू 0. आणि आपण ते प्रॉब्लेम घेणार नाही आहे, आपल्याला नाही आहे ते प्रॉब्लेम. असेच असतात सिम्पल, परंतु ते आपल्या सिलेबसच्या बाहेरचे आहेत. ते समेशन ऑफ मुवमेंटचं आपल्याला काम पडणार नाही, आपण हे दोनच वापरणार आहोत, समेशन ऑफ Fx इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ Fy इक्वल टू 0. याच्यामध्ये प्रॉब्लेम जनरली एक तर हॉरिझॉन्टल प्लेनवर ब्लॉक दिलेला राहील सब्जेक्टेड टू सर्टन फोर्स, किंवा इन्क्लाइंड प्लेनवर ब्लॉक दिलेला राहील. हा जो प्लेन आहे सध्या हॉरिझॉन्टल सरफेस दाखवलेला आहे, हा ब्लॅक कलरनी. हा सरफेस इन्क्लाइंडसुद्धा असू शकतो, त्याच्यावर ठेवलेला ब्लॉक असू शकतो. अशा दोन प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत. तर एक तो P दिलेला असेल, या बॉडीचं वेट दिलेलं असेल, ब्लॉकचं वेट, तर तुम्हाला F मॅक्स वगैरे काढता येतो. किंवा म्यू दिलेला असेल, बॉडीचं वेट दिलेलं असेल, तर त्या बॉडीच्या मुव्हमेंटसाठी हा मिनिमम फोर्स किती लागेल ते काढता येते यूजिंग दिस टू इक्वेशन, समेशन ऑफ Fx इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ Fy इक्वल टू 0. आता हा जो ब्लॉक दाखवला आहे मी हॉरिझॉन्टल सरफेसवर, याचा फ्री बॉडी डायग्राम पहिले काढावा लागतो. आता फ्री बॉडी डायग्राममध्ये काय काय येईल, एक तर एक्सटर्नल लावलेला फोर्स हा दिसतोय, हा राहीलच. दुसरं, या ब्लॉकचं वजन राहील, विच इज डाउनवर्ड ॲक्टिंग फोर्स. वजन म्हणजे वेट ऑफ बॉडी, इट इज अ डाउनवर्ड ॲक्टिंग फोर्स. त्याच्यामुळे हा सरफेस असल्यामुळे, हा सरफेस जर काढून टाकला मी तर हा ब्लॉक खाली पडेल, त्याच्यामुळे इथे नॉर्मल रिॲक्शन राहील N. आणि हा P फोर्स लावल्यामुळे इथे फ्रिक्शनल फोर्स ॲडिशनल डेव्हलप होईल. तो या फ्री बॉडी डायग्राममधला फक्त फरक आहे. पहा, हा फ्री बॉडी डायग्राम इथे काढलेला आहे, सुरुवात केलेली आहे. हा ब्लॉक जसाच्या तसा दाखवला आहे, खालचा सरफेस काढून टाकलेला आहे, त्याच्यावर लावलेला P फोर्स तसाच दाखवलेला आहे. हा W या ब्लॉकचं किंवा बॉडीचं वजन, इट इज अ डाउनवर्ड ॲक्टिंग फोर्स. आता हा ब्लॉक एका जागेवर स्थिर आहे, मूव्हमेंट अजून सुरू व्हायची आहे, त्याच्यामुळे या W आणि Pला बॅलन्स करणारे किंवा रेजिस्ट करणाऱ्या रिॲक्शन डेव्हलप व्हायला पाहिजे, तरच हा ब्लॉक इक्विलिब्रियममध्ये राहील. म्हणजे इथे नॉर्मल रिॲक्शन डेव्हलप होईल, या Wला बॅलन्स करण्याकरता नॉर्मल रिॲक्शन. आता या दोघांची बेरीज समेशन ऑफ Fy शुड बी इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात काय येईल, N मायनस W इज इक्वल टू 0. म्हणजे N इज इक्वल टू WV इन दिस केस. हे बदलत राहते, पाहू आपण पुढे. त्यानंतर हा P फोर्स लावला आहे आणि ब्लॉकची मूव्हमेंट होत नाही आहे, त्याच्यामुळे याला अपोज करणारा फोर्स डेव्हलप व्हायला पाहिजे, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. सो दिस इज F मॅक्स. आता हा F मॅक्स का बरं दाखवला आहे, बिकॉज बॉडी इज ऑन द पॉईंट ऑफ मूव्हिंग. म्हणजे कुठल्याही क्षणी त्याची मूव्हमेंट सुरू होऊ शकते, म्हणजे इथे फ्रिक्शनल फोर्स जो डेव्हलप होईल तो मॅक्झिमम डेव्हलप होईल, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आणि त्यानंतर पुढे काम पडलं तर याचं रिझल्टंट रिॲक्शन वगैरे काढता येते, परंतु हे 4 फोर्सेस महत्त्वाचे. नॉर्मल रिॲक्शन, रिॲक्टिव्ह फोर्सेसमध्ये नॉर्मल रिॲक्शन आणि फ्रिक्शनचा फोर्स, हे ॲडिशनल आपल्याला फ्री बॉडी डायग्राम काढताना दाखवायचेच असतात. बाकी एक्सटर्नल कंडिशन काय दिलं आहे त्यावरून बाकीचे फोर्सेस राहील. त्यानंतर
हे जरूरत पडली तर काढायचं आहे, हे नेसेसरी नाही आहे. रिझल्टंट रिॲक्शन आणि हा अँगल ऑफ फ्रिक्शन फाय याची जरूरत नाही आहे. महत्त्वाचं आहे एफ मॅक्स आणि नॉर्मल रिॲक्शन. दीज आर द टू रिॲक्टिव्ह फोर्सेस एन अँड एफ मॅक्स. तर अशा प्रकारचा हा फ्री बॉडी डायग्राम काढायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यावर ह्या कंडिशन लावायच्या आहे. समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 पहिले वापरतो आपण आणि मग नंतर वापरतो समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0. असे दोन इक्वेशन वापरून हे प्रॉब्लेम सॉल्व करतो. आता प्रॉब्लेम सॉल्व करतो म्हणजे काय, समजा पी तुम्हाला दिलेला आहे तर आपण त्याच्यावरून एफ मॅक्स काढू शकतो. डब्ल्यू दिलेला राहीलच, एफ मॅक्स काढू शकतो आणि एफ मॅक्स काढला की त्याच्यावरून कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू काढू शकतो. किंवा म्यू दिलेला असेल तर म्यूवरून तुम्हाला एफ मॅक्स काढता येतो आणि मग या एफ मॅक्सवरून आणि कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियमवरून तुम्हाला हा फोर्स किती लावायचा आहे मिनिमम, जेणेकरून या बॉडीची मूवमेंट सुरू होईल, तो काढता येतो. उलटं प्रॉब्लेम. असे दोन प्रकारचे प्रॉब्लेम येतात. एखादा प्रॉब्लेम असं येऊ शकते, सगळं दिलेलं असते, फाइंड डब्ल्यू काढायसाठी, ते येऊ शकते. जनरली हे दोन प्रॉब्लेम येतात, एफ म्यू काढा किंवा पी काढा. सो आता आपण प्रॉब्लेम सुरू करूया पुढे. सो दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम. A box weighing 200 Newton placed on horizontal surface. इथे प्रॉब्लेम केअरफुली वाचायचा आहे तुम्हाला, कारण की मी आधीच सांगितलं दोन प्रकारचे प्रॉब्लेम येतात, इन्क्लाइन्ड प्लेन आणि हॉरिझॉन्टल. तर इथे स्पष्ट लिहिलं आहे पहा, प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. हे व्यवस्थित वाचायचं. प्रॉब्लेम is just moved by a horizontal force. फोर्स हॉरिझॉन्टल आहे, पहा इथे दिसतोय नाही, दिसत नाही आहे, लिहिलं आहे फक्त. फोर्सही हॉरिझॉन्टल लावलेला आहे त्या ब्लॉकला मूव्ह करण्याकरता, हलवण्याकरता. फाइंड फ्रिक्शनल फोर्स अँड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ऑल्सो फाइंड रिझल्टंट रिॲक्शन अँड अँगल ऑफ फ्रिक्शन. असे सिंपल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमनुसार ही त्याची फिगर येईल. महत्त्वाचं हा हॉरिझॉन्टल सरफेस दाखवलेला आहे, त्याच्यावर ब्लॉक दाखवलेला आहे. हा त्याचं वजन त्यांनी दिलेलं आहे इथे 200 न्यूटन. सो दिस इज 200 न्यूटन अँड हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 48 न्यूटन. सो हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 48 न्यूटन इज अप्लाइड. हा हॉरिझॉन्टल फोर्स इथे लावला, इट इज पुल. तुम्ही या बाजूलाही लावू शकता, तुम्हाला वाटलं तर पुशही लावू शकता जर हॉरिझॉन्टल असेल तर. म्हणजे ओढलं काय आणि ढकललं काय काही फरक पडणार नाही, इफेक्ट तसाच राहील. सो दिस इज गिव्हन डायग्राम, किंवा हा प्रॉब्लेम दिलेला असेल त्याच्यावरून ही तुम्हाला पहिली डायग्राम काढावं लागते, दिलेलं काय काय आहे तर. देन सेकंड स्टेप इज यू हॅव टू ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम ऑफ दिस ब्लॉक. प्रॉब्लेम सॉल्व करायच्या आधी. सो डब्ल्यू 200 न्यूटन डाउनवर्ड ॲक्टिंग फोर्स, पी 48 न्यूटन हा दिलेला आहे, ते तसेच दाखवले आहे मी. आता हा हॉरिझॉन्टल सरफेस मी काढून टाकला तर त्याची रिॲक्शन इथे दाखवायची आहे, एन नॉर्मल रिॲक्शन. त्यानंतर या सरफेसचा दुसरा इफेक्ट म्हणजे फ्रिक्शनचा इफेक्ट तो दाखवायचा आहे, हा एफ मॅक्स. आता हा एफ मॅक्स पहा, हा पी लावलेला आहे, पीची डायरेक्शन पहा उजवीकडे आहे. तर नॅचरली हा ब्लॉक उजवीकडे याची मूव्हमेंट सुरू होईल, उजवीकडे जायला. म्हणून फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन त्याच्या अपोजिट म्हणजे डावीकडे दाखवलेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे, फ्रिक्शनची डायरेक्शन. त्याच्यानंतर आपल्याला आर आणि फाय काढायचा आहे, म्हणून तो दाखवलेला आहे, ते नंतर काढायचं आहे आपल्याला. महत्त्वाचे हे दोनच फोर्सेस आहे, एन आणि एफ मॅक्स. त्याच्यावरून मग आपण आर काढतो आणि फाय काढतो, ते नंतरची स्टेप आहे. सो फ्रॉम धिस फ्री बॉडी डायग्राम, ॲज द ब्लॉक इज इन लिमिटिंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम, वी विल सॉल्व इट यूजिंग द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. तर त्यामध्ये फ्रॉम एफ बी डी आर वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. म्हणजे या फ्री बॉडी डायग्राममध्ये दिसणाऱ्या सर्व उभ्या फोर्सेसची बेरीज, कोणाला सोडायचं नाही.
आता उभे फोर्सेस दोनच आहेत, हा एन आहे अपवर्ड ॲक्टिंग आणि हा डब्ल्यू आहे डाऊनवर्ड ॲक्टिंग. त्याच्यामुळे त्याची बेरीज वजाबाकी केली आहे. अपवर्ड जाणारा पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणारा निगेटिव्ह. सो एन मायनस 200 इज इक्वल टू 0. सो फ्रॉम दॅट यू गेट एन इज इक्वल टू 200 न्यूटन. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन तुम्हाला मिळाली. देन सेकंड स्टेप, अप्लाय द सेकंड इक्वेशन, समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0. आडव्या फोर्सेसची बेरीज करताना उजवीकडे जाणारा पॉझिटिव्ह, डावीकडे जाणारा निगेटिव्ह. फिगरमध्ये पहा, 48 उजवीकडे चाललेला आहे पॉझिटिव्ह, मायनस एफ मॅक्स तो डावीकडे चाललेला इज इक्वल टू 0. तर त्याच्यावरून तुम्हाला एफ मॅक्सची व्हॅल्यू मिळून जाते. एफ मॅक्स इज इक्वल टू 48 न्यूटन. तर इथं काय काय विचारलं आहे पहा, फाइंड फ्रिक्शनल फोर्स, तो आपण काढला 48 न्यूटन, अँड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला काढता येतो, आपण त्याचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. हे झालं इक्विलिब्रियमचे इक्वेशन वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आता त्याच्यावरून जे काढायचं आहे ते आपण कॅल्क्युलेट करू. म्यू, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज इक्वल टू एफ मॅक्स डिवायडेड बाय एन. सो इट इज 48 डिवायडेड बाय 200. एन आपण काढलेला आहे 200. सो इट इज इक्वल टू 0.24. म्हणजे या दोन सरफेसेस करता, कॉन्टॅक्टमध्ये जे दोन सरफेसेस आहेत त्याच्याकरता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती येत आहे, 0.24. इट इज कॉन्स्टंट. देन पुढे विचारलं आहे त्यांनी रिझल्टंट रिॲक्शन. सो यू कॅल्क्युलेट रिझल्टंट रिॲक्शन. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एफ मॅक्स स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. आता हा इक्वेशन थोडंसं बदलता येते, लक्षात घ्या. आता हा एफ मॅक्स जो आहे, मी तो दुसरा फॉर्म्युला दिला नाही तुम्हाला. हा एफ मॅक्स कॅन बी रिटर्न ॲज, पहा इथं हा फॉर्म्युला पहा, एफ मॅक्स जर काढायचा असेल तर तो हा म्यू मल्टिप्लाइड बाय एन. तर इथे जर तुम्ही एफ मॅक्सची व्हॅल्यू ठेवली म्यू इंटू एन, त्याचा स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, म्हणजे इथेही एन स्क्वेअर येत आहे, इथेही एन स्क्वेअर येतो आहे, तो कॉमन काढून अंडर रूटच्या बाहेर जातो. सो दॅट फॉर्म्युला बिकम्स एन मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ब्रॅकेटमध्ये म्यू स्क्वेअर प्लस 1 असा एक फॉर्म्युला तयार होतो. तो काही दिला नाही मी तुम्हाला, ठीक आहे ना, तुम्हाला पुस्तकात सापडेल किंवा नंतर सांगेल तुम्हाला. सो याच्यात व्हॅल्यूज ठेवल्या. एफ मॅक्सची व्हॅल्यू आहे 48 आणि एनची व्हॅल्यू आहे 200 स्क्वेअर, हे ब्रॅकेटमध्ये आणि मग त्याचा अंडर रूट. सो यू गेट रिझल्टंट रिॲक्शन. एक लक्षात घ्या, इथं हा 48 आहे, इथं हा 200 आहे. 200पेक्षा जास्त मिळालं पाहिजे रिझल्टंट, कमी मिळालं तर तुमचं काहीतरी चुकलेलं आहे. सो इट इज 205.68 न्यूटन. ही मिळाली रिझल्टंट रिॲक्शन, ही इथली दिस रिझल्टंट रिॲक्शन. आता हा अँगल काढायचा आहे टॅन इनवर्सचा फॉर्म्युलावर. अँगल ऑफ फ्रिक्शन फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एफ मॅक्स डिवायडेड बाय एन, किंवा टॅन इनवर्स म्यू सुद्धा घेता आला असता तुम्हाला, कारण की एफ मॅक्स डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 0.24. तर इथे या व्हॅल्यू टाकण्यापेक्षा डायरेक्ट टॅन इनवर्स म्यू जरी घेतलं तर तुम्हाला तेच उत्तर मिळेल. सो टॅन इनवर्स 48 डिवायडेड बाय 200, किंवा याच्या जागेवर 0.24 ठेवलं असतं तरी चाललं असतं. सो दॅट अँगल कम्स टू 13.5 डिग्री. हा अँगल फाय मिळाला तुम्हाला 13.5 डिग्री. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहीत आहेत, त्याच्यावरून कॅल्क्युलेशन आहे. महत्त्वाचं इथे आहे समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0. हे तुमच्या क्वेश्चन पेपरमधलंच प्रॉब्लेम आहे, मी घेतलेला आहे क्वेश्चन पेपरमधून आणि तसंच प्रॉब्लेम ते सॉल्व्ह केलेला आहे. आता याच्यात दुसरा प्रकार पहा, सेकंड प्रॉब्लेम. एक मिनिट, इथं काहीतरी चूक झालेली आहे. ए बॉक्स वेइंग 100 न्यूटन, इथे मी 200च राहिलं ते कॉपी पेस्टमध्ये. दिस इज 100 न्यूटन. 100 न्यूटन. ए बॉक्स वेइंग 100 न्यूटन प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल सरफेस इज जस्ट पुश्ड म्हणजे ढकलणे, दाबण्याचा,
बाय ए हॉरिझॉन्टल बाय ए फोर्स, हॉरिझॉन्टल शब्द कट करावा लागेल इथून कारण की तो इन्क्लाइंड आहे. बाय ए फोर्स ऑफ 45 न्यूटन inclined at 60 degree with horizontal. Find coefficient of friction and angle of friction. सिमिलर प्रॉब्लेम आहे, फक्त जो फोर्स पी लावलेला आहे तो हॉरिझॉन्टल नसून इन्क्लाइंड फोर्स आहे. बरेच वेळा आपण वस्तू ढकलताना असा आडवा फोर्स लावत नाही, त्याला असा तिरपा फोर्स लावतो, परंतु हा चुकीचा आहे. तिरपा फोर्स लावणं म्हणजे जास्त ताकद लागते आपल्याला. हात जर असा पूल असता इकडून ओढला असता तर कदाचित थोडासा कमी लागला असता. पण पुश करणे म्हणजे आपण पाहता, तुम्हाला लक्षात येईल का बरं पुश म्हणजे खराब असतो. असं ढकलू नये कधी वस्तूला. असं ढकलायचंच असेल तर आडवा फोर्स लावायचा. ओके, तर पहिली स्टेप, याचं फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला काढायचा आहे. हा डब्ल्यू 100 न्यूटन दिलेला आहे. आता आपल्या जो इक्वेशन काय आहे, समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0. त्याच्यामुळे हा जो तिरपा फोर्स आहे पी इज इक्वल टू 45 न्यूटन आणि त्याचा अँगलही दिलेला आहे 60 डिग्री. त्याचा अँगल 60 डिग्री दिला आहे. त्याच्यामुळे याचे दोन तुकडे तुम्ही करू शकता कंपोनंट्स, हॉरिझॉन्टल पी कॉस थिटा आणि व्हर्टिकल पी साइन थिटा. तर तो इथे हा हॉरिझॉन्टल दाखवलेला आहे. दिस विल बी 45 कॉस 60 आणि उभा जो येईल तो 45 साइन 60. हा पहा 45 कॉस 60 आणि हा उभा जो दाखवलेला आहे दॅट इज 45 साइन 60. म्हणजे हा तो तिरपा फोर्स आहे. मी त्याला दोन कंपोनंटमध्ये कन्व्हर्ट करून घेतलं कॅल्क्युलेशन करता, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. हा डब्ल्यू आहेच. त्यानंतर खालचा सरफेस काढून टाकला आहे, त्याच्यामुळे त्याची नॉर्मल रिॲक्शन आणि इथे फ्रिक्शन. ब्लॉक उजवीकडे जाणार आहे. पीची डायरेक्शन पहा, या पीच्या डायरेक्शनमुळे हा ब्लॉक गेला तर उजवीकडे जाईल, त्याच्यामुळे फ्रिक्शनची डायरेक्शन डावीकडे, एफ मॅक्स. सो ही झाली फ्री बॉडी डायग्राम. नाऊ अप्लाय द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढायचं आहे आणि अँगल ऑफ फ्रिक्शन काढायचं आहे. तर पहिले इक्विलिब्रियममध्ये असल्यामुळे आपल्याला समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. आता या फिगरमध्ये व्हर्टिकल फोर्सेस 3 आहेत. पहा उभे फोर्सेस, हा एन आहे अपवर्ड, हा 100 डाऊनवर्ड आणि हा 45 साइन 60 डाऊनवर्ड. असे 3 आहेत. तिघांचीही बेरीज वजाबाकी. एन अपवर्ड पॉझिटिव्ह, -100 कारण की डाऊनवर्ड, -45 साइन 60 कारण की डाऊनवर्ड इक्वल टू 0. सो एन इज इक्वल टू 138.97 न्यूटन. पहा मी का बरं म्हटलं होतं तुम्हाला हा असा तिरपा फोर्स लावू नये, कारण की ही नॉर्मल रिॲक्शन वाढून जाते त्याच्यामुळे. आणि नॉर्मल रिॲक्शन वाढली म्हणजे हा फ्रिक्शनही वाढतो, कारण की एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू गुणिला एन. तर एन वाढला तर एफ मॅक्सही वाढेल, त्याच्यामुळे हे चुकीचं असते. असा फोर्स लावू नये शक्यतो. तर याच्यावरून तुम्हाला एन मिळालं 138.97 न्यूटन. दुसरं इक्वेशन लावा, आर एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0. आडव्या फोर्सेसची बेरीज. आडवे दोनच फोर्सेस आहेत. हा 45 कॉस 60 उजवीकडे चाललेला आहे आणि एफ मॅक्स डावीकडे चाललेला आहे. सो 45 कॉस 60 मायनस एफ मॅक्स इज इक्वल टू 0. त्याच्यावरून तुम्हाला एफ मॅक्स मिळून जातो. एफ मॅक्स इज इक्वल टू 22.5 न्यूटन. म्हणजे 45 कॉस 60. कॉस 60ची व्हॅल्यू 0.5 असते 1/2, म्हणून हे 22.5 न्यूटन एफ मॅक्स. आता तुम्हाला काढायचं काय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. तर म्यू काढता येते आता एफ मॅक्स डिवायडेड बाय एन. सो म्यू इज इक्वल टू एफ मॅक्स डिवायडेड बाय एन 22.5 डिवायडेड बाय 138.97. सो त्याच्यावरून म्यू मिळाला तुम्हाला 0.162 आणि याचा टॅन इनवर्स काढला तर तुम्हाला 5 मिळेल अँगल ऑफ फ्रिक्शन. किंवा आपल्या मागच्या प्रॉब्लेममुळे फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एफ मॅक्स डिवायडेड बाय एन इज इक्वल टू टॅन इनवर्स 22.5 डिवायडेड बाय 138.97.
सो इट कम्स आउट टू 9.2 डिग्री. मागच्या प्रॉब्लेममध्ये आणि या प्रॉब्लेममध्ये फरक काय आहे? हा तिरपा फोर्स दिलेला आहे, त्याच्यामुळे तो तिरपा फोर्स इन्क्लाइंड आहे सर. हां इन्क्लाइन फोर्स आहे, त्याच्यामुळे त्याचे दोन कंपोनंट करून घ्यायचे, आडवा आणि उभा. हे आपण आधीच शिकलेलो आहोत, एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटा. डायरेक्शन मात्र बरोबर दाखवायचे. हा डाऊनवर्ड आहे, त्याच्यामुळे हा 45 साइन 60 डाऊनवर्ड. हा उजवीकडे जातो आहे, त्याच्यामुळे हा उजवीकडे. डायरेक्शन चुकल्या नाही पाहिजे त्याच्या, बस तेवढं महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. बाकी हे इक्वेशन वापरायचे आहे तुम्हाला. सो दिस वॉज ऑल्सो ए सिम्पल प्रॉब्लेम. ते नेक्स्ट, हे सगळे प्रॉब्लेम क्वेश्चन पेपरमधले आहे. 4 मार्काचे प्रॉब्लेम आहेत हे. सो थर्ड प्रॉब्लेम, ए बॉक्स वेइंग 150 न्यूटन प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. अगेन हॉरिझॉन्टल सरफेसचेच प्रॉब्लेम आहे आज आपल्याला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इन्क्लाइनचे प्रॉब्लेम घेणार आहोत. रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल सरफेस इज जस्ट pulled by a horizontal force of 50 न्यूटन. सॉरी, इथे पुन्हा चूक झाली माझी, लिहिताना कॉपी पेस्टमध्ये गडबड झाली आहे ती. हा हॉरिझॉन्टल नको इथे शब्द, कारण की फोर्स हॉरिझॉन्टल नाही आहे. is pulled by a force of 50 Newton inclined at 30 degree up the horizontal. Find coefficient of friction and angle of friction. इथे तिरपा फोर्सच आहे, बट इट इज पुल. या ठिकाणी तो फिगरमध्ये दिसतो आहे तुम्हाला. ही फिगर तुम्हाला काढावी लागते. बहुतेक दिलेली नसते. प्रॉब्लेम हा वर्डिंगमध्ये दिलेला असतो. हा 50 न्यूटनचा फोर्स इन्क्लाइंड आहे ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री, बट इट इज पुल, PULL. त्याच्यामुळे काय फरक पडेल तुमच्या लक्षात आलं असेल. बाकी सगळं तसंच प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. फक्त या 50 न्यूटनचे कंपोनंट करताना हॉरिझॉन्टल कंपोनंट येईल 50 cos 30 आणि व्हर्टिकल कंपोनंट जो येईल त्याची डायरेक्शन अपवर्ड राहील 50 sin 30. ते महत्त्वाचं आहे. हा W 150 न्यूटन डाऊनवर्ड, हा हॉरिझॉन्टल कंपोनंट 50 न्यूटनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि व्हर्टिकल कंपोनंटची डायरेक्शन अपवर्ड राहील. लक्षात घ्या, व्हर्टिकल येईल 50 sin 30 आणि हॉरिझॉन्टल येईल 50 cos 30. हा याच्यातला महत्त्वाचा बदल आहे. इथे डायरेक्शन पहा, कारण की हा पुल आहे, PULL, ओढणारा. बाकी नॉर्मल रिॲक्शन F max हा दाखवलेला आहे इथे. सो दिस इज फ्री बॉडी डायग्राम. अप्लाय द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. समेशन ऑफ Fy इक्वल टू 0. N अपवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह -150 प्लस. आता इथे पहा प्लस आला आहे, कारण की याची डायरेक्शन अपवर्ड आहे. 50 sin 30 ची डायरेक्शन अपवर्ड आहे, त्याच्यामुळे हा +50 sin 30 इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे नॉर्मल रिॲक्शन कमी झाली 125 न्यूटन. 150पेक्षा कमी झाली ती, कारण की हा N -150 आहे, तो इक्वल टूच्या उजव्या बाजूला नेला तर +150 होईल, आणि हा जो प्लस आहे तो उजव्या बाजूला नेला तर मायनस होईल. त्याच्यामुळे हा N इज इक्वल टू 125 न्यूटन आला आहे. दुसरे इक्वेशन ॲज इट इज, आडव्या फोर्सेसची बेरीज, समेशन ऑफ Fx इक्वल टू 0. सो इट इज 50 cos 30. हा आडवा उजवीकडे जात आहे पॉझिटिव्ह, आणि F max डावीकडे जात आहे म्हणून निगेटिव्ह, -F max. तर त्याच्यावरून F max तुम्हाला मिळाला. नाव रेस्ट इज युजिंग द फॉर्म्युले. म्यू काढायचा आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढायचं आहे तुम्हाला. सो F max डिवायडेड बाय N, इट इज इक्वल टू 43.3 डिवायडेड बाय 125. सो इट इज 0.346. खूप जास्त आला आहे हा, 0.346. आणि त्याच्यावरून त्याचा अँगल ऑफ फ्रिक्शनही जास्त येईल. अँगल ऑफ फ्रिक्शन फाय इज इक्वल टू tan इनवर्स F max डिवायडेड बाय N, tan inverse 43.3 divided by 125. So it is equal to 19.11 degree.
हा आला तुमचा अँगल ऑफ फ्रिक्शन. तर एक हॉरिझॉन्टल फोर्सचं प्रॉब्लेम घेतलं, एक पुशचं प्रॉब्लेम घेतला आहे, एक हे पुलचं प्रॉब्लेम घेतलेला आहे. त्यानंतर प्रोसिजर एकदम सिमिलर आहे. कुठलंही प्रॉब्लेम असलं तर फक्त प्रॉब्लेममध्ये चेंज काय आहे तेवढं बारकाईने वाचून तुम्हाला प्रॉब्लेम बरोबर पाहायचं आहे आणि ही फिगर बरोबर काढायची आहे दोन्ही. हे महत्त्वाचं आहे. फोर्सेसच्या डायरेक्शन चुकल्या तर प्रॉब्लेम चुकते. नेक्स्ट प्रॉब्लेम. A block weighing 80 Newton placed on horizontal surface where coefficient of friction is 0.25. आता या प्रॉब्लेममध्ये म्यू दिलेला आहे. आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये आपण म्यू काढलेला होता, इथे म्यू दिलेला आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25. फाइंड फोर्स inclined at 30 degree up the horizontal to just move the block. To just move the block म्हणजे limiting condition of equilibrium. तर आता याची फिगर ब्लॉक 150 पुन्हा इथे चूक केली मी, कॉपी पेस्ट मध्ये राहून गेलं. दिस इज $80 न्यूटन. ब्लॉकचं वजन 80 न्यूटन दिलेलं आहे त्याने अँड प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. म्यू दिलेला आहे 0.25. हा 80 न्यूटनचा आहे आणि आपल्याला हा फोर्स काढायचा आहे म्हणून मी त्याला पी घेतलेला आहे. हा पी काढायचा आहे आपल्याला. फाइंड द फोर्स इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री अप द हॉरिझॉन्टल टू जस्ट मूव द ब्लॉक. हा 30 डिग्रीचा अँगल दिला आहे आणि पी दिलेला आहे. तर त्याच्यावरून त्याची फ्री बॉडी डायग्राम येईल पहा. डब्ल्यू 80 न्यूटन. त्या पीचे दोन तुकडे करून घ्यायचे कंपोनंट्स, आडवा आणि उभा. पी कॉस 30 आणि पी साइन 30. डायरेक्शन पहा. पी कॉस 30 हा उजवीकडे जात आहे, हाही उजवीकडे जात आहे आणि हा वरच्या बाजूला जात आहे. सो इट इज अपवर्ड पी साइन 30. ते दोन तुकडे करून घेतले कंपोनंट्स. त्यानंतर नॉर्मल रिॲक्शन आणि फ्रिक्शन एफ मॅक्स. नाव दिस इज कम्प्लीट फ्री बॉडी डायग्राम. फ्रिक्शनची डायरेक्शन डावीकडे कारण की मोशन उजवीकडे होणार आहे मूवमेंट. देन अप्लाय द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. आता इथे थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व करताना केअरफुली करावं लागतं. समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. उभ्या फोर्सेसची बेरीज एन मायनस 80 प्लस पी साइन 30. उभ्या फोर्सेसची बेरीज पहा इथे एन मायनस 80 प्लस पी साइन 30 इज इक्वल टू 0. सो एन इज इक्वल टू हा मायनस 80 उजव्या बाजूला नेला इक्वल टू साईनच्या उजव्या बाजूला तर प्लस होईल आणि हा प्लस आहे पी साइन 30 हा उजव्या बाजूला नेला तर मायनस होईल. सो तुम्हाला मिळतो एन इज इक्वल टू 80 मायनस पी साइन 30. आता याच्यात तुम्हाला पी माहीत नाही आहे आणि एन त्याच्यामुळे माहीत होऊ शकत नाही. तर दिस इज इक्वेशन नंबर 1. समजा दुसरं इक्वेशन लावा. समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 म्हणजे आडव्या फोर्सेसची बेरीज. दोनच आडवे फोर्सेस आहे. पी कॉस 30 मायनस एफ मॅक्स इज इक्वल टू 0. सो पी कॉस 30 मायनस एफ मॅक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. म्यू मल्टिप्लाइड बाय एन इक्वल टू 0. एफ मॅक्सच्या जागेवर म्यू इंटू एन ठेवला आहे. म्यू त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 0.25. आता हा एन इथे आपण ऑलरेडी काढला आहे. एनची व्हॅल्यू 80 मायनस पी साइन 30 ती इथे ठेवायची. सो पी कॉस 30 प्लस काय झालं मधातली स्टेप हां ही राहिली होती पहा. पी कॉस 30 मायनस म्यूची किंमत ठेवली इथं 0.25 मल्टिप्लाइड बाय एनची किंमत ब्रॅकेटमध्ये 80 मायनस पी साइन 30 इज इक्वल टू 0.
आता याला सॉल्व करायचं आहे तुम्हाला, किंवा हे कॅल्क्युलेटरमध्ये असंच्या असं इक्वेशन लिहिलं आणि शिफ्ट सॉल्वचं बटन दाबलं तर बहुतेक पी मिळायला पाहिजे. कोणतरी ते स्टेप नाही समज. कुठली ही इथली सर ती RX ची थर्ड, सर तीच. हे तर पहिली स्टेप ठीक आहे. इथे आडव्या फोर्सेसची बेरीज पी कॉस 30 मायनस एफ मॅक्स, पी कॉस 30 मायनस एफ मॅक्स इज इक्वल टू 0. पी कॉस 30 ॲज इट इज ठेवलेला आहे, मायनस एफ मॅक्सचा फॉर्म्युला आपण पाहिला आहे, एफ मॅक्स इज गिवन बाय म्यू इंटू एन. हा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, आपण आधीच पाहिलेला आहे. तर एफ मॅक्सच्या जागेवर मी ठेवलं मायनस म्यू इंटू एन इज इक्वल टू 0. तर हा एफ मॅक्स या व्हॅल्यूनी रिप्लेस केलेला आहे. हा फॉर्म्युला आपण पाहिला आहे कालच्या लेक्चरमध्ये. एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू इंटू एन इज इक्वल टू नाही, इक्वेशन पुढे कंटिन्यू केला आहे. पी कॉस 30 मायनस हा म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, तो प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 0.25, ती व्हॅल्यू ठेवली इथं. आणि हा एनच्या जागेवर हे आपण ऑलरेडी पहिलं इक्वेशन सॉल्व केलं आहे, समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. तर एन मिळाला आहे आपल्याला 80 मायनस पी साईन 30. तर या एनच्या जागेवर ब्रॅकेटमध्ये 80 मायनस पी साईन 30 इक्वल टू 0. पहा बरं, स्वतः पहा, विचार करून हे सगळं. यस सर, समजलं. आणि कोणतरी कॅल्क्युलेटरमध्ये ठेवा बरं, इक्वेशन लिहा पूर्ण आणि शिफ्ट सॉल्वचं बटन दाबा बरं, उत्तर मिळते का पहा. एवढं 20.18. तो पी कसं सिम्प्लिफाय केलं ते सांगाल का? हो, ते सांगतो ना. परंतु तू पाहत राहा, तू वाचून घे बरोबर. हॅलो सर. ना ते थर्ड स्टेप मध्ये 80 होता, तो फोर्थ स्टेप मध्ये का नाही आहे सर? गायब झाला का? थर्ड स्टेप मध्ये ब्रॅकेट मध्ये 80 मायनस पी साइन 30 आहे. फोर्थ स्टेप मध्ये ते नाही आहे, ते नाही समजलं सर. बाकी समजलं प्रोसिजर. ओके. येस सर, करेक्ट येतंय. येस सर, येतंय 20.18 आन्सर. यस, 20.18. मी पण कॅल्क्युलेट करून पाहिलं तितक्या वेळात. बरोबर आहे ते उत्तर. शिफ्ट सॉल्वनी म्हणजे या स्टेप करायची एवढी गरज पडत नाही. ज्यांचं मॅथमॅटिक्स वीक आहे, परंतु ज्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे त्यांनी या स्टेप करायलाच पाहिजे. कारण की ते मॅथमॅटिक्स अजून चांगलं होत जाते. मग शक्यतोवर शॉर्टकट करू नका. हे शिफ्ट सॉल्वची मेथड त्यांच्यासाठी सांगितलेली आहे ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. शक्यतोवर या स्टेप करायलाच पाहिजे. आता पहा, मी इथे पुढे काय केलं आहे पहा. हे इक्वेशन लिहिलं इथे. आता हा पी कॉस 30 तसाच. आता या मायनस 0.25नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. तर मायनस 0.25 मल्टिप्लाइड बाय 80 म्हणजे किती येईल करून पहा. हे मायनस 0.25 गुणिला 80 -20. याचं उत्तर येते मायनस 20. हां, याचं उत्तर येते -20. आणि हा -20 इक्वल टूच्या त्या बाजूला नेला म्हणून हा झाला +20. ठीक आहे. इथे एक स्टेप मी कमी केली आहे, शॉर्टकट केला आहे. हा मायनस 0.25 गुणिला 80, हा ब्रॅकेटमधली पहिली व्हॅल्यू गुणिला 80 केलं तर त्याची किंमत येते -20. आणि ती -20 उजव्या बाजूला नेलं तर +20 होते. हा 20 इथे लिहिला. त्याच्यानंतर -0.25 गुणिला -p sin 30 म्हणजे हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल. तो प्लस इथं पॉझिटिव्ह होऊन जाईल. तो प्लस इथं लिहिलेला आहे. 0.25 इंटू पी साईन 30 इक्वल टू 20. हा 20 इथून आणलेला आहे मी. झालं, समजलं का? 80 कुठं गेला? येस हो सर, समजलं सर. हां, मल्टिप्लाय करून RHS ला शिफ्ट हां, केलं. यस, थोडा शॉर्टकट केला मी तिथे. म्हणून आता या दोन टर्ममधून हा पी कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? पी कॉमन काढल्यावर
कॉस 30 प्लस 0.25 साइन 30 असं ब्रॅकेटमध्ये राहील. तो ब्रॅकेट तिकडं डिवायडेडला घेऊन गेलो. सो पी इज इक्वल टू 20, हा 20 आहेच इथे, डिवायडेड बाय ब्रॅकेट. पहा ब्रॅकेटमध्ये हेच लिहिलं आहे सगळं, फक्त पी सोडून. पी कारण इकडे कॉमन काढून बाहेर काढून ठेवला होता. तर हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट जो येईल तो डिवायडेडला जाईल. कॉस 30 प्लस 0.25 साइन 30. आणि त्याचं उत्तर मग कॅल्क्युलेटरनी काढलं 20.18 न्यूटन. पी इज इक्वल टू. एक्सक्यूज मी सर. हां सर हे कॅल्क्युलेटर मध्ये कसं करायचं, पी कसं काय टाकायचं? सांगितलं आहे ना. एक्स टाकायचं. हां एक्स टाकायचा, एक्स कॅल्क्युलेटरमध्ये. ओके, ऐकूया. मी पुन्हा रिपीट करतो कॅल्क्युलेशननी कसं सॉल्व करायचं. ज्यांनी सुरुवातीला ऐकलं नव्हतं त्यांनी केअरफुली ऐका. ज्यांना माहीत आहे त्यांनी पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून ऐका. हे पहा, ही स्टेप जी आहे, ही स्टेप हे पूर्ण मी कॅल्क्युलेटरवर असंच्या असं लिहिणार आहे. पहा, त्याच्याकरता तुम्ही कॅल्क्युलेटर हातात घ्या आणि मी सांगतो त्याप्रमाणे पहिले बटन पाहून घ्या, काय काय बटन आहेत. तुमचा जो डिस्प्लेचा स्क्रीन दिसतो वरती, त्या डिस्प्ले स्क्रीनच्या खाली डाव्या बाजूला पहिलं बटन आहे शिफ्ट. त्याच्या बाजूला दुसरं बटन आहे, तिथे लाल कलरनी लिहिलं आहे अल्फा. शिफ्टच्या खालचं बटन, शिफ्टच्या खाली उतरा, तिथे खाली बटन आहे CALC, कॅल्क. आणि त्या कॅल्क बटनाच्या वरती पिवळ्या कलरमध्ये लिहिलं आहे सॉल्व. आणि Yes, sir. रेड कलरनी लिहिलं आहे इक्वल टू. कुठे लिहिलं आहे? CALC बटनाच्या वरच्या बाजूला पिवळ्या कलरनी सॉल्व लिहिलं आहे आणि रेड कलरनी इक्वल टू लिहिलं आहे. बरोबर आहे? इथपर्यंत माहीत आहे सगळं? येस सर. हां, आता तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये ओपनिंग ब्रॅकेट, हां आकडा जो लिहिला आहे 9 नंबर जो लिहिला आहे कॅल्क्युलेटरमध्ये, 9चं बटन आहे, 9. त्याच्या वरचं बटन पहा, क्लोजिंग ब्रॅकेट. क्लोजिंग ब्रॅकेटच्या वर लाल कलरनी एक्स लिहिलेला आहे पहा. ओके, सगळ्यांच्या कॅल्क्युलेटरमध्ये एक्स दिसला तुम्हाला? 9 नंबर. Yes, sir. हां, 9 नंबरचं जे बटन आहे Yes, sir. त्याच्यावरती क्लोजिंग ब्रॅकेटचं चिन्ह आहे एका बटनावर. साईनच्या बटनाच्या खाली त्या क्लोजिंग ब्रॅकेटच्या बटनाच्या वर लाल कलरनी एक्स लिहिलेला आहे, एक्स. तर ते एक्स आपल्याला वापरायचं आहे. आता हे रेड कलरनी जिथं जिथं लिहिलेलं आहे ते रेड कलरचं फंक्शन आपल्याला अल्फाचं बटन दाबून मग ते बटन दाबायचं असते, म्हणजे बरोबर ते येते. आता तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये लिहिणं सुरू करा. मी जेवढं सांगतो तेवढंच लिहा, त्याच्या पुढे जाऊ नका. हां, पहिले अल्फाचं बटन दाबा आणि मग ते क्लोजिंग ब्रॅकेटचं बटन दाबा. तुमच्या कॅल्क्युलेटरवर स्क्रीनवर एक्स लिहून आलं असेल. हो सर, आलाय. गुणिलाचं बटन दाबा, मल्टिप्लाइड बाय कॉस 30 प्लस नाही, प्लस नाही, सॉरी डिलीट मारा, मायनस. हां, मायनस 0.25 गुणिला ओपनिंग ब्रॅकेट ओपन करा. सर सर कॉस 30 नंतर काय? मायनस 0.25 गुणिला ब्रॅकेट ओपन करायचा 80 मायनस, आता पुन्हा तिथं पी आला आहे पहा, तर पीच्या ठिकाणी आपण एक्स ठेवतोय. मग आता दाबा
मायनस नंतर अल्फाचं बटन दाबा आणि मग क्लोजिंग ब्रॅकेटचं बटन दाबा. तुमच्या स्क्रीनवर एक्स आला असेल. त्याच्या पुढे गुणीला साइन 30 ब्रॅकेट क्लोज करा. डायरेक्ट ब्रॅकेट क्लोजचं बटन दाबा. दाबलाय. आता पुढे लिहा. पुढे अल्फाचं बटन दाबा आणि ते CALCचं बटन दाबा. अल्फा CALC. तुमच्या स्क्रीनवर इक्वल टूचं चिन्ह आलं असेल. आलाय का? आला इक्वल टू. येस सर. हां, त्याच्या पुढे काय? Yes, हां, sir. आता झिरोचं बटन दाबा. झिरो झालं. इक्वेशन पूर्ण लिहिलं आपण. आता इथे थांबा. हे इक्वेशन लिहिलं. त्याच्यानंतर आता दाबा शिफ्टचं बटन दाबा आणि CALCचं बटन दाबा. पुन्हा एकदा शिफ्टचं बटन दाबा आणि CALCचं बटन दाबा आणि वाट पहा. वेट. स्क्रीनवर काही येणार नाही थोडा वेळ आणि मग ॲन्सर येईल. येस सर आले. 20.80. हां, 20.18 हे ॲन्सर आला आहे तुमचं. ठीक आहे. हां, हे कॅल्क्युलेशन मात्र एक लक्षात घ्या. हे कॅल्क्युलेशन केव्हा वापरता येते ही मेथड? जेव्हा तुमच्या इक्वेशनमध्ये फक्त एक अननोन असेल. या पूर्ण इक्वेशनमध्ये फक्त तुम्हाला पी माहीत नाही. पी माहीत नाही, एकच अननोन आहे. इथे जर दोन अननोन सापडले असते, समजा हे इक्वेशन आहे इथे n = 80 - p sin 30. आता याच्यामध्ये दोन अननोन आहे. nही माहीत नाही आहे तुम्हाला आणि p पण माहीत नाही. तर हे काही सॉल्व होणार नाही. एका इक्वेशनवरून एकच अननोन काढता येतो. त्याच्याकरता ही शिफ्ट सॉल्वची मेथड आहे. लक्षात आलंय? येस सर.